नमस्कार, मी अविनाश पवार NDTV मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज जे आपल्यासोबत बोलण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार यांचे स्टार प्रचारक डॉक्टर अमोल कोल्हे. खरं तर संपूर्ण राज्यभरात यांनी आता प्रचार दौरा सुरू ठेवलाय. सगळीकडे ते जातात तेव्हा त्यांना कशा पद्धतीचा अनुभव येतो, काय वातावरण आहे, एकूण कशी परिस्थिती असेल? नाही, संपूर्ण महाराष्ट्रात फिरताना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते, की महायुती सरकारच्या कारभाराला लोक कंटाळलेले आहेत आणि महायुती हद्दपार करायची आणि महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे सर्वसामान्य जनतेने ठरवलेलं आहे. कारण ज्या पद्धतीनं महायुती सरकारनं सर्वसामान्य शेतकऱ्याची असेल, रोजगाराच्या बाबतीत तरुणाची असेल, सुरक्षेच्या बाबतीत माता भगिनीची असेल, एक फसगत केलेली आहे, फसवणूक केलेली आहे आणि मुळात म्हणजे महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करण्याचा जो प्रयत्न हा महायुती सरकारचा आहे, तो हाणून पाडण्याचा विचार हा महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेचा पक्का झाला, ही गोष्ट स्पष्टपणे जाणवते. निश्चितच. पण सुरुवातीला आपण जेव्हा जागा वाटप सुरू होतं, त्यावेळेस थोडासा तिढा होता. अगदी आता फॉर्म भरण्याची म्हणजे वेळ आली, तोपर्यंत देखील हा तिढा सुटत नव्हता. काय आहे सगळं, म्हणजे एकूणच सगळ्या जनतेला त्याचं औत्सुक्य आहे? नाही, यामध्ये 2-3 गोष्टी फार बारकाईने आपण लक्षात घेतल्या पाहिजे, की ज्या पद्धतीने महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षानं इतर 2 पक्षांचा अक्षरशः कढीपत्ता केला. म्हणजे एवढी मोठी रिस्क घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पक्ष असेल, अजितदादांचा पक्ष असेल, एवढा रोष त्यांना पत्करला. म्हणजे आज महाराष्ट्रात गेलात तर कुठेही शिंदे गटाच्या उमेदवाराला 50 खोके, एकदम ओके ऐकावंच लागतं आणि अगदी गुलाबी जॅकेट घातलं तरी सुद्धा अजितदादांनी जी भूमिका घेतली, ही सर्वसामान्य जनतेच्या पचनी पडलेली नाही, ही गोष्ट समोर येते. आणि असं असताना सुद्धा त्यांना अगदी जेमतेम जागांवर त्यांची बोळवण ही भारतीय जनता पक्षाने केली. पण आपण महाविकास आघाडीचं जर बघत असाल, तर नक्कीच सन्मानजनक जागा वाटप. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल आणि काँग्रेस असेल, यांच्यामध्ये सन्मानजनक जागा वाटप झालंय. त्यामुळे जरी जागा वाटपानंतर तुम्ही महाविकास आघाडीकडे हे बोट दाखवू शकत नाही. जसं मी पटकन म्हणालो, की या 2 पक्षांचा कढीपत्ता झाला, की काय असं त्यांच्याच कार्यकर्त्यांना वाटतंय. तशी परिस्थिती इथे नाहीये. म्हणजे अनेक जिल्हे आहेत, की जिथे राष्ट्रवादी चा अजितदादांचा पक्ष अस्तित्वात सुद्धा राहिला नाही. एकही उमेदवारी मिळाली नाही. अशी परिस्थिती महाविकास आघाडीत नाहीये. निश्चितच. मागच्या काळामध्ये पक्ष, निष्ठा, त्यावरची तत्त्व यावर खरं तर सगळं भाष्य केलं जातं. मात्र यावेळेस सगळं उलटं वातावरण दिसतंय, म्हणजे गद्दारी किंवा बाकीच्या गोष्टी, आणि त्याच्या भोवती सगळं राजकारण फिरतंय का? मूळ मुद्दे बाजूला राहतात का? नाही, मूळ मुद्दे बाजूला राहत नाहीयेत. मूळ हा फार महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घ्यावा असं मला वाटतं, की हा मूळ महाराष्ट्र धर्म आहे. म्हणजे तत्व, निष्ठा, स्वाभिमान आणि महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण. हे सगळं कलुषित करण्याचं काम कोणी केलं? आपण मागच्या 2.5 वर्षाच्या राजकारणाकडे जर नजर टाकली, तर आपल्याला कळेल ना, की निष्ठा पायदळी तुडवता येतात. हे कोणी दाखवून दिलं? किंवा सुसंस्कृतपणा सोडून वाटेल ती बेताल वक्तव्य वाचाळी करू शकतात आणि त्यांना पाठीशी घातलं जातं. हे कोणी दाखवून दिलं? परवा संगमनेरच्या सभेमध्ये झालेलं वाक्य आणि वक्तव्य हे भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावरून होतं आणि भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या नेत्याने त्याचा निषेध नोंदवला थेटपणे? मग हे जे काही झालंय, राजकारणाच्या संदर्भात या गोष्टी झाल्यात, हे सर्वसामान्य जनतेपासून लपून राहिलेलं नाही आणि तत्व, निष्ठा, स्वाभिमान या गोष्टी तिथेच अजूनही कायम आहेत आणि त्यानंतर कुणीतरी वेगळे मुलामा घेऊन येत असतील, तर जनतेला हे ठाऊक आहे, की ज्यांनी स्वार्थासाठी गद्दारी केली, ते आता वेगवेगळे मुखवटे पांघरून त्यांना पुतना मावशीचं प्रेम येतंय आणि ते येऊन सांगतात, की "हो, आमच्या हृदयात हे आहेत, आमच्या हृदयात ते आहेत, आम्ही यासाठीच इथे आहोत, आम्ही एक कुटुंबच आहोत." हे जेव्हा-जेव्हा हे सगळे मुलामे येतायत ना, हे जनतेला कळतायत, की या मुलामांचे ना पोपडे धरलेले आहेत. तिथं भेगा ऑलरेडी गेलेल्या आहेत आणि हे खोटे मुखवटे घालून ही माणसं समोर येत आहेत. निश्चितच. आता एक वाक्य दरम्यानच्या काळात ऐकू येतंय, की जी राष्ट्रवादी आहे, ती विभागली गेली. ती एकसंध करण्यासाठी खरंच कोणते प्रयत्न केले गेले नाहीत? खरं तर आता काल परवापासून बारामतीमध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीने वक्तव्य होत आहेत. म्हणजे भावनिक केलं जातंय. एकीकडे त्याविषयीची जी काही भावनिक साद घातली जाते. खरंच राष्ट्रवादी एकसंध राहू शकत होती किंवा पुढच्या काळात एकसंध होऊ शकते? मला वाटतं हा प्रश्न आपण 2 जुलैला का नाही विचारलात? 2 जुलै 2023ला ज्यांनी ही भूमिका घेतली, त्या प्रत्येकाला आपण जाऊन हा प्रश्न विचारा, की राष्ट्रवादी एकसंध ठेवता येत नव्हती का? नेमका विकास करण्यासाठी विकासाची भूमिका म्हणून अनेकांनी भूमिका बदलल्या. तब्बल 40 आमदार उठून आदरणीय पवार साहेबांना सोडून गेले. मग या 40 आमदारांनी सांगावं ना, आमच्या दुधाला काय भाव मिळाला? आमच्या कांद्याला काय भाव मिळाला?
आमच्या सोयाबीनची काय माती झाली? हा विकास आहे का? की फक्त ठराविक इमारतींना आणि ठराविक रस्त्यांना निधी मिळतो, त्याला विकास म्हणायचं का? म्हणजे आजकाल हे जेव्हा विकासाचे आकडे महाराष्ट्रभरात सांगितले जातात, तेव्हा मला परवाच पश्चिम महाराष्ट्रातला एक कार्यकर्ता बसला होता. तो म्हणला, "अमुक 1000 कोटीची कामं केली" म्हटली, की कार्यकर्ते कॅल्क्युलेटर काढून बसतात. म्हणजे किती? इतकी मलिदा गँग आणि इतके लाभार्थी, हे समीकरण महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे हो. म्हणजे पुणे रिंग रोड सारखा प्रकल्प असेल, टेंडर अभाव कसं होतं? म्हणजे 18,000 कोटीचा प्रकल्प अचानक 40,000 कोटीवर जातो. हा सर्वसामान्य करदात्यांच्या खिशातला पैसा नाहीये का? आम्ही मोटरसायकल घ्यायची तर आम्हाला 28% जी-एस-टी आणि जर हिरा घ्यायचा तर 1.5% जी-एस-टी. आमच्या खोडरबरवर आणि शिसपेन्सिलवर 18% जी-एस-टी आणि विकासासाठी गेलेले माननीय अर्थमंत्री जी-एस-टी काउन्सिलच्या किती बैठका त्यांनी अटेंड केल्या? मग हा विकास सर्वसामान्य माणसाशी संबंधित नाही का? हा टॅक्स जो खिशातून सर्वसामान्य माणसाच्या जातो, त्याचा विनियोग आपण विकासाच्या नावाखाली जे काही म्हणता, त्यात माणसं उभी राहतायत की माणसं मोडून पडतात याचाही विचार कोणी करत नाही. म्हणजे सर्वसाधारण एका व्यक्तीचा जेवणाचा खर्च जर आपण महिन्याचा एक जेवणाचा खर्च बघितला, तर साधारणतः तो वर्षभरापूर्वी ₹3,000 खर्च होता ना, हा ₹4,500 झाला. महिन्याचा खर्च. एका माणसाच्या जेवणाचा. म्हणजे 1,500 महिन्याचा जेवणाचा खर्च वाढलाय. घरात 4 माणसं. त्याच घरात फक्त 1,500 पाठवायचे आणि म्हणायचे लाडकी बहीण. 1,500 वाढला तर 6,000 त्याचा घरचा खर्च वाढलाय. त्याच्याकडे कोण बघणार आहे? निश्चितच हा जो तुमचा मुद्दा आहे त्यालाच धरून मी शेवटचा प्रश्न विचारतो, की पुढच्या काळात समजा आपलं सरकार आलं, तर खरंच हा महागाईचा दर कमी होईल किंवा याच्यावर काही उपाययोजना होतील, असं काही तुमच्याकडे प्रयोजन आहे? नक्कीच येत्या काही दिवसामध्ये महाविकास आघाडीचा जो जाहीरनामा आहे, हा आपण आवर्जून सर्व आपल्या प्रेक्षकांपर्यंत जरूर पोहोचवा, मायबाप मतदारांपर्यंत जरूर पोहोचवा. कारण कुठल्याही गोष्टीची निवडणुकीला डोळ्यापुढे ठेवून केलेल्या घोषणांपेक्षा सारासार विचार करून आदरणीय पवारसाहेब असतील, माननीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, राहुलजी गांधी असतील, यांनी दिलेला तो महाराष्ट्राला दिलेला शब्द आहे आणि त्यानुसार तो जो जाहीरनामा असेल, हा जर आपण पोहोचवला तर आपल्याला कळेल, की या पद्धतीनं जसं लाडकी बहीण ही जी योजना आहे, आता मी माझी सरकारमधल्या कोणत्याही मान्य मंत्र्यांना ही कळकळीची विनंती, की त्यांनी एकदा जनतेला सांगावं ना, की खरोखर याचं बजेटमध्ये हेड ओपन झालंय का हो? मग बजेटमध्ये हेड ओपन झाले की नाही हे तरी एकदा खरं सांगा ना. एकदा ही जेवढे सगळे रोजगार गेलेत आणि जेवढी गुंतवणूक आली याची श्वेतपत्रिका का नाही काढली हो सरकारने? म्हणजे 5.5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रातून गेली. त्यातून किती लाख तरुणांचा रोजगार गेला? याचा विचार कोण करणार की करणारच नाही. तेव्हा सरकार हे जे सगळं काही म्हणतंय, यापेक्षा महत्त्वाचं जेव्हा महाविकास आघाडीचा जाहीरनामा येईल, अवघ्या काही तासांची, दिवसांची प्रतीक्षा आहे आणि मग आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. निश्चितच आता हा जो जाहीरनामा येईल त्याच्यानंतर आपल्याला हे जे व्हिजन आहे ते समजणारच आहे. तूर्त आपण त्यांच्याशी बोलल्यानंतर निश्चितच आपल्याला सध्याचं जे वातावरण आहे राज्यातलं ते समजून आलेलं आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, मंचर, पुणे.